कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब, मंडलिक साहेब, काका पाचोरी सर, चिकू पाटील साहेब, आज व्यासपीठावर आंबेडकर साहेब असं वाटते की पक्षीय कार्यक्रम असल्याचं चाललंय आपलं, पण ह्या व्यासपीठावर आलं की पक्ष वगैरे सगळे विसरून आपला कार्यक्रम म्हणून आजपर्यंत त्या ठिकाणी सगळी झाली. आणि अण्णा म्हणलं की एक विचार, त्या हेतूनं प्रत्येकच कार्यकर्ता लढाईच्या भूमिकेनं ह्या व्यासपीठावर ह्या ठिकाणी आला. मी एकदा साहेबांच्या जवळ गेलो आणि आंबेडकर साहेबांना म्हणलं की साहेब, पक्षीय कामकाज चालू केलं असताना तुम्ही शिंदे साहेबांना सुद्धा माझ्याबद्दल थोडं सूचना देणं अतिशय महत्वाचं आहे. तुमचा सुद्धा हात माझ्या पाठीशी असला पाहिजे. तर आंबेडकर साहेब मला काय बोलले की अण्णांच्या चळवळीनं अण्णांच्याकडे बघून आम्ही मोठं झालो आणि तुम्ही तर अण्णांचे नातं आहात, तुमच्याबद्दल शिफारस करायची गरज आम्हाला नाही. म्हणजे अण्णा म्हणलं की सांगली, कोल्हापूर, सातारा ह्या जिल्ह्यामध्ये एक झंझावात होता. अण्णा म्हणलं की एक चळवळींचा चेहरा होता. आणि अण्णा म्हणलं की गोरगरीब दलितांचे कैवारी होते. खऱ्या अर्थानं 22 मार्च म्हणलं की ह्या तारखेची साहेब लोक वाट बघत असतात की हा कार्यक्रम कधी येतोय. त्या ठिकाणी सकाळपासून आज जेवण होतं, जेवणानंतर हा आपला कार्यक्रम, त्यानंतर उद्या कीर्तनाचा सुद्धा पावा संध्याकाळी कार्यक्रम. लोकांना एक विचाराचं व्यासपीठ व्हावं म्हणून त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम राबवत असतो. अण्णांचे विचार जेणेकरून लोकांमध्ये नंतर पेरले जावेत, नवीन पिढीला सुद्धा अण्णा काय होते हे माहीत व्हावं. साहेब, आपल्या स्मारकसाठी आपल्या महायुती सरकारनं जवळजवळ 17 कोटी रुपये आपल्याला दिले. अजून सुद्धा 2-3 कोटीची गरज आहे, ती सुद्धा आपल्या माध्यमातून मिळून जातील. त्याचबरोबर तुम्ही आता आरोग्य दवाखान्यासाठी सुद्धा बोलला की काही सुद्धा अडचण येणार नाही. ह्या ठिकाणी आरोग्य दवाखाना कुठल्याही परिस्थितीत होणारच, ते आपण आपल्या भाषणात बोलालच. पण अण्णांच्या नावाचा दवाखाना शासकीय होणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. साहेब, अतिशय लढाऊ आणि चांगल्या पद्धतीनं काम करणारे आपले कार्यकर्ते त्या भागामध्ये तुम्ही बघताय. आता आजूबाजूला काय परिस्थिती असताना सुद्धा आपले विचार धरून ह्या ठिकाणी लढत राहणं सोपं नाही. बऱ्याच जणांना अजून सुद्धा वाटतंय की इथल्या पहिल्याच मंत्र्याची सत्ता आहे. तुमच्यासारख्यांचे सहकार्य आणि पाठिंबा असेल तर प्रत्येकच कार्यकर्ता पूर्ण ताकदीनं लढाईसाठी त्या ठिकाणी उतरेल. साहेब, तुम्ही इथं आलात आणि आपलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी बरेच लोक इच्छुक सुद्धा आहेत. पण अण्णांचे विचार आणि अण्णांच्या स्मृती त्या आपल्या कामकाजातून दिसल्या पाहिजेत. त्या भूमिकेनं इथून पुढल्या काळात सगळ्यांनीच काम करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.